हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. तर मी आज बेसनातली मिरची बनवते आहे. तर चला आपण त्याची रेसिपी बघूया. माझ्याकडे मातीचा तवा होता, त्याच्यामुळे मी हा तवा घेतला आहे. त्याच्यात एक 2-3 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल तापलं की आपण याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत. जर तुम्हाला मोहरी टाकायची असेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकता, पण मी मोहरी टाकली नाही आहे, मी फक्त जिरं टाकलं आहे. तर जिरं छान भाजलं तेलामध्ये की मग आपण त्याच्यात थोडासा लसूण टाकूया. एक 7 ते 8 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या आहेत आणि त्याला छान ठेसून घेतला आहे. कट केलेला नाही आहे चाकूने. आता जिरं आणि लसूण दोन्ही तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर आपण आता याच्यात 5 ते 6 मिरच्या टाकून घेऊया. हे बघा, छोट्या छोट्या कट केलेल्या आहेत आणि याला पण आपण तेलामध्ये फ्राय करूया. आता चवीपुरतं याच्यात मीठ टाकूया. छान याला तेलामध्ये ना परतून घ्यायचं आहे. तर बघा, अर्धा चम्मच मी मीठ टाकलेलं आहे. परत याला थोड्याशा तेलामध्ये अजून फ्राय होऊ द्यायचं आहे. तर बघा, आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या छान फ्राय झालेल्या आहेत. तर आपण 2 छोटे चम्मच बेसन घेणार आहोत. तर बघा, मी 2 छोटे चम्मच बेसन घेतलेलं आहे. आपले नाश्ता करायचा किंवा पोहे करण्याचा जो चम्मच असतो त्या चमच्याचं हे माप आहे. तर 2 चम्मच बेसन आहे आणि त्या बेसनाला पण आपण तेलामध्ये छान फ्राय होऊ द्या. आता त्यात थोडीशी मी हळद टाकते आहे. 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकली आहे. अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि आमचूर पावडर घेतली आहे. ते सगळे मसाले आपण परत एकदा तेलामध्ये हालून घेऊया. आता आपण याच्यात थोडंसं ना पाणी ॲड केलं बघा, आणि पाणी ॲड करून हे असं झालेलं आहे आणि याला हलवत राहायचं आहे. थोडंसं परत पाण्याचा असा शिडकाव टाकलेला आहे. जास्त नाही टाकायचं आहे, थोडंच टाकायचं आहे. तर याला एक 5 मिनटं कमी गॅसवरच होऊ द्यायचं आहे. आता मी याच्यात कोथिंबीर टाकते थोडीशी. तर बघा, किती छान झालेली आहे आणि दिसायला पण किती सुंदर दिसते. मला ही मिरची आहे ना वरण भातासोबत फार आवडते. तुम्ही पण ट्राय करून बघा. तर चला मग, बाय.